माझं नाव आहे आनंदराव लुथुजी बेले. आणि जवळजवळ आज मला 5 वर्ष होत आहे. मी नैसर्गिक शेती करतो आणि स्वतः झाडपाल्यापासून निसर्गात ज्या वस्तू सापडतात त्याचा उपयोग करून शेतीसाठी मी चांगल्या प्रकारे कीटकनाशक तयार करत असतो. तर त्यामध्ये पहिले दसपर्णी हे कीटकनाशक म्हणून वापरत असतो. आणि नंतर जीवामृत सुद्धा एक खत किंवा टॉनिक म्हणून सुद्धा वापरता येते. आणि त्यानंतर उंबर आणि गूळ याच्यापासून मिश्रण करून एक टॉनिक बनवले जाते. ते टॉनिक सुद्धा पिकासाठी वापरतो. त्यानंतर निंबोळी अर्क सुद्धा 2 प्रकारे बनवत असतो. एक पाण्यासोबत बनत असतो आणि दुसरं गाईच्या गोमूत्रासोबत. ते सुद्धा कीटकनाशकाचं चांगल्या प्रकारे काम करते. आणि उंबर टॉनिक गूळ आणि उंबर एकत्र मिश्रण करून त्याच्यापासून सुद्धा एक टॉनिक बनत असतो. ते सुद्धा पिकासाठी अतिशय चांगलं काम करते. त्यानंतर आपण जे रुई रुचकी जे म्हणतो ना, त्या रुईच्या पाल्यापासून सुद्धा एक रुई अर्क म्हणून चांगल्या प्रकारे काम करते. ते सुद्धा कीटकनाशकाचंच काम करते. आणि ते पुन्हा एक असं एवढ्यापणाचे की वाघनकी म्हणून असते, अशी कुठे असते, त्याच्यापासून सुद्धा एक टॉनिक बनवले जाते. ते सुद्धा चांगल्या प्रकारे पिकाला कीटकनाशक काम करते. त्यानंतर आपण हे शेतामध्ये गांजर घास म्हणतो, कोणी काँग्रेस घास म्हणतो, त्याच्यापासून सुद्धा उकळून त्याच्यापासून एक कीटकनाशक बनवले जाते. आणि आपलं हे आता आहे रणपंचमीला पूर्वीचे हे फुलं पळसाचे फुलं वापरत गेले रंग करण्यासाठी, त्या फुलापासून सुद्धा एक टॉनिक चांगल्या प्रकारे तयार करता येते आणि ते बोरांचं काम करते. आणि हे बेला असतात ना, महादेवाला वगैरे वापरतो ना, तर त्या फळापासून त्याच्यापासून सुद्धा एक चांगल्या प्रकारे टॉनिक बनवता येते. आणि ते सुद्धा बोरांचं काम करते पुन्हा चांगल्या प्रकारे. आणि शिकलं नाही मी, असंच थोडं युट्यूबवर बघितलं, असं कोणाकडून माहिती भेटली, असेच कुठे कार्यक्रम असले, कुठे शिबिरात जात असतो, अशी माहिती जमा करायची आणि आपल्या शेताचा प्रयोग करून बघायचा. आणि सर यांच्याबद्दल दुसरं सांगायचं म्हणजे हर्बल मेडिसिन जे औषध